नमस्कार, मी अश्विनी जयतपाळ. नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. साहिल देवीदास चौगुले यांच्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त गेली 17 वर्षे क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन होत असून यंदाच्याही वर्षी त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे सुरुवातीपासून चालत आलेल्या या परंपरेला भव्य बक्षिसे म्हणून स्कूटी, बाईक तसेच आकर्षक गिफ्ट आणि सर्व खेळाडूंसाठी विशेष पारितोषिके ठेवण्यात आली होती. सर्वांनीच या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून साहिल देवीदास चौगुले यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली. पहिला बघून फार आम्हाला असा काय सांगू, एवढं खुश वाटतं आम्ही का चला पप्पाचं नाव आता कुठे राहत चालवतोय आणि या कमी वयात एवढा मोठा हे सर्व सांभाळणं छोटी विषय नाहीये. आणि हा जे प्रोग्राम हा करतोय, लोकांना जे एकत्र करतोय, या बाबतीत तर ते पप्पा करायचे तर आपण करतोय. आणि आमची सर्वांची हीच इच्छा आहे की त्यांनी पुढे वाढावा आणि कुठेही कमी पडावा नाही. जिथे कमी असेल तिथे आम्ही असेल, हीच आमची इच्छा आहे. साहिल लय पुढे जाणार, त्याच्यामुळे एकत्र घेऊन चालणार आणि प्रोग्राम छान घेतलाय तो. त्याच्या पुढे काय बोलू, जे पप्पाचे जे विचार होते हा पुढे चालवतोय आणि चालत राहणार. काही लोकांना काय असेल तर साहिल भाई मदत करणार लोकांना. थँक्यू व्हेरी मच. पहिल्यांदा तर थँक्यू देवा प्रतिष्ठानला की त्यांनी दरवर्षी काही ना काही ते युनिक करत असतात महिलांसाठी. मुलांसाठी तर खूप साऱ्या टुर्नामेंटमध्ये आम्ही बघतो पण की काहीतरी युनिक असतं. यावर्षी आम्हाला खरं तर माहीत पण नव्हतं की असं काहीतरी असणार आहे. जेव्हा आम्ही आलो ग्राउंडवर तर जेव्हा अनाउन्समेंट झाली तर एक प्राऊड फील झालं की महिलांसाठी हे पण सुद्धा चालू होते. तर खरं तर पहिल्यांदा थँक्यू बोलेन देवा प्रतिष्ठानला, त्यांच्या टीमला, त्यांचं जे काही ऑर्गनाईज करतात ते लोक. खरंच आम्ही पूर्ण वर्षभर ह्याचीच वाट बघत असतो कारण की इथला क्राऊड म्हणजे प्रेक्षक असतात ना, खरंच त्यांच्यामुळे अजून एक बोलतो ना, एक अजून स्फूर्ती मिळते की येस काहीतरी करायचं आपल्या टीमसाठी. प्रत्येक क्षणाला ते चेअर करतात तर खरंच खूप. आणि माझी युवा टीम, खरंच मी लकी आहे की मी अशा टीम बरोबर खेळते ज्याच्यामध्ये प्रत्येक जण कोणाला ना कोणाला सपोर्ट करत असतो. संगीताताई आहेत, माझ्या श्वेताताई आहेत, गोलू आहे, सुप्रिया आहे, हर्षिता आहे, सुनीता आहे, रोशनी आहे, म्हणजे अजून बरेच सारे प्लेयर्स आहेत, प्रेरणा आहे, खूप सारे प्रत्येक वेळी सपोर्ट करतात प्रत्येक वेळी. तर टीम कशी असावी, खरंच युवा भाग्यवान आहे मी युवा टीममध्ये खेळते. आणि थँक्यू सो मच सगळ्यांना की ज्यांनी एवढाच म्हणजे माझ्याबरोबर खूप जणांनी प्रे केलेलं की हे असं काहीतरी घडावं आणि ते घडलं. आणि खरं तर थँक्यू बोलेन देवांना की त्या आजपर्यंत सपोर्ट करतात. आणि फॅमिली, येस फॅमिलीच्या सपोर्टशिवाय काहीच नाही. आणि माझे बरेचसे असे फ्रेंड्स आहेत ते पण सपोर्ट करतात. तर थँक्यू सगळ्यांना. आणि पुन्हा एकदा थँक्यू देवा प्रतिष्ठान. एवढं काय बोलू, शब्दच नाही की एवढं मोठं आणि जे लक्षात राहणारं त्यांनी आज जे सिरीज साठी ठेवलेलं आहे प्राइज, ते मला मिळते हे मला बिलीव्हच होत नाही. तर थँक्यू सो मच. गेले 17 वर्ष देवीदास चौगुले प्रतिष्ठान हे सामना आम्ही आयोजित करतो. कुठलेही एंट्री फी न स्वीकारता. इथं टोटल 32 टीमांचा संघ इथं काल अर्धे आणि आज अर्धे. आज आमची फायनल टीम असतील. कुठले एंट्री फी न स्वीकारता मॅन ऑफ द मॅचला आम्ही बाईक ठेवली, विमेन ऑफ द मॅचला आम्ही स्कूटी ठेवली आहे. आणि थोड्याच वेळात आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं इथं आगमन होणार आहे. आमचे लाडके खासदार नरेशजी मस्के साहेब हे सुद्धा इथं येणार आहेत या मॅचची दखल घ्यायला. तर खूप असं चांगलं वातावरण झाले. माझ्या वडिलांचे प्रिय मित्र हरीशजी मांडवेकर, सुजितजी नायरे, अतुलजी देशमुख, संजूजी वाडे, रवींद्र पाटील, गगनदीप कोहली, मनोज हल्लंकर, आमचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, बंडू केनी, या सर्वांनी या मॅचला उपस्थिती दर्शून त्यांचं प्रेम माझ्यावर दाखवलं आणि वेळोवेळी ते दाखवत असतात. हीच आमच्या संकल्पना एवढीच आहे की सगळ्या युवकांना आम्हाला एक करायचं आहे. जिथे युवकांना कमीत तर देवदास चौगुले प्रतिष्ठान तिथं. अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नवी मुंबई संवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.